हे बोलायचंय का मला? हा म्हणजे तुम्ही थांबलायत का इथे? हा ते बोला. ओके. तुम्ही का थांबलात आता? नाही म्हणजे असं काही विशेष नाही. ओके ओके. होळीच्या शुभेच्छा. तुम्हालाही. मला हेच म्हणायचं होतं आणि आपण एकत्र एकाच वेळेस बोलू. म्हणजे काय होतं? म्हणजे असं आपण एकत्र बोललो ना की कानाजवळ टिचकी वाजवायची, म्हणजे असं आम्ही शाळेत करायचो. आणि मग ती त्या टिचकीचा आवाज असा मोठा करत न्यायचा आणि मग कानामध्ये ओरडायचं जोरात. बापरे, असं काही करणार नाही आहेत ना आता? हा म्हणजे ते एकदा डोकं आपटल्यावर पुन्हा आपटून घेतात तसं. हो, नाहीतर शिंगा येतात. पण आपली इतक्या वेळा एकमेकांवरती डोके आपडलेत, आतापर्यंत आपल्याला खूप सारी शिंगा यायला पाहिजे होती. तशी तुम्हाला आहेत शिंगा. पाय कसा आहे? बरं आहे आता. दुखत नाहीये ना? नाही नाही. ओके ओके. नाईस. Oh God. काय किती आता अजून मळू? पाणी घालूयात ना आता तरी थांब प्लीज. थांब थांब, मी ऍड करतो. एक सेकंड. ओके. ब्रो यार, माझे हात दुखायला लागलेत. आणि हे बघ ना, अरे माझे हात किती बरबडले ते. कसं? तुझा तर चेहरा पण बरबटलाय. कुठे काय लागले सांग? हे हे बघ, हे बघ. आता बरबटला. यू काय चाललंय यांचं? किचन म्हणजे काय गुलगुल करण्याची जागा आहे का? त्यापेक्षा त्यांना म्हणा त्यांच्या खोलीतच जाणं. घरामध्ये तरुण बहीण आहे ना, मग कसं वागायचं कळत नाही यांना. काय वागणं झालं काय? ज्या माणसाला कशातही चुकून सुद्धा चांगलं दिसत नाही, अशा माणसाकडून काही अपेक्षाच ठेवणे म्हणजे झालं. फायनली. ओके, पुरण कुठे? हा आहे ना पुरण. ठणठण. एवढ्या हा, ट्राय नंतर झालेली. तेल तर टाक आधी ह्याच्यामध्ये. थांब ना, मी करतो. थांब. त्या बाईने तर तूप टाकलं होतं ना? तूप वरून टाकूयात आपण, आता तेल टाकूयात. ओके, लेट मी डू इट नो. स्मार्ट. हा है ना? I know, right? Okay. Fingers crossed. 1, 2, 3, and पुरणपोळी कशी काय फाटली यार? ठीक आहे. ही अशी तुटायला नको होती ना. त्याला काहीतरी कर ना, डोंडू सांग. तू नको वाटलं. थांब. अशी कशी तुटली यार रोही? आपण अजून एक ट्राय करूयात. असू दे. हो ठीक आहे. हा. ओके, आता फिंगर्स क्रॉस्ड. ओके, सेकंड. 1, येस. 2, 3, फिंगर्स क्रॉस्ड. Fingers crossed. पुरणपोळ्या करतात. खायची गोष्ट आहे पुरणपोळ्या. पुरण तुटली यार. हे काय होतंय सगळं? ठीक आहे. आता किती परफेक्टली केलं होतं ना हो, सगळं. हो. किती छान केलं होतं सगळं, फोकस देऊन केलं होतं. आता बघ आय डोंट थिंक मला जमणार आहे काही. धीरा, आय जस्ट गिव्ह अप. मला नाही. बघ ना, लुक एट इट. आधी ऐक. एक सेकंड. गिव्ह अप नको करूस. ते चांगली आहे का रे? किती किती पुरण बाबा. अधीरा, अजिबात गिव्ह अप वगैरे करायची काही गरज नाही. सगळ्यांचं असंच होतं. असं कसं होतं सगळ्यांचं? हे
नाही होत बाबा हे असं तुझी नंदुताई नाही का, अगं ती सुद्धा चुका करत करतच शिकली. तू सुद्धा शिकशील. तू एक काम कर, तू ना पूर्णाचं प्रमाण थोडंसं कमी कर आणि कणकेचं प्रमाण वाढव, म्हणजे छान जमेल, तुटणार नाही. ओके, पण नक्की तुटणार नाही ना आता यावेळी? शुअर? पैज लावून सांगते, ऐ, पैज लावून सांगते, पैज लावून. एक पोळी पण जमणार नाहीये तिला. पुरणपोळ्या बनवतात, खायची गोष्ट आहे. कर कर, जमेल तुला. तुम्ही थांबा, मी भरेपर्यंत बघा. घे, दे रे पुरण थोडंसं दे. हा, करायचं. ओके. कळू दे यांना, यांचा देखणा दिवा काहीच उपयोगाचा नाहीये. चिंकडा माझाच मुद्दा खरा करून दाखवते की नाही बघ मी. मम्मा एक सांगू का? अगं आधीला ट्राय तरी करतेय. आधी तर ती नुसतं ऑर्डर करायची ना. मग मला नाही वाटत तू एवढं लवकर जिंकशील. ऑल द बेस्ट. जा अभ्यास कर जा. अरे नारायण दादा, ते होळीचं गवत आलंय का जरा चेक करून घेता. निशा, तुझं हे काम झालं ना की जरा हार बनवून घेशील. हो. हा. अरे बापरे. स्वानंदी, थांब थांब, नाश्ता केला नसशीलच ना? आजी आज जरा गडबड आहे ना. ह्या बाबतीत ना तू आणि पिंट्यानं अगदी एकसारखे आहात. अगं रोजच घाई असते म्हणून कसं उपाशी पोटी कामाला जायचं का? चल, आधी खाऊन घे बस. पुरणपोळी बनवली मी. मला कळलं ते हॉल पासून त्याचा असा सुगंध दरवळतोय, त्यानेच मी इथपर्यंत आलीस पोहोचले. ना, मग पुरणपोळी म्हटलं ना की सगळ्यांचा चेहरा बदलतो. ग तू घरातल्या सगळ्यांसाठी एवढं करतेस पण स्वतःकडे दुर्लक्ष करतेस ना. सगळ्यांची काळजी तू घेतेस, मग तुझी काळजी घेतली पाहिजे ना कोणीतरी. बस. एका अटीवर. आता काय? तुम्ही सुद्धा इथे माझ्या बरोबर शांतपणे बसणार आहात आणि पुरणपोळी खा. हिचं नाही तरच. चल तू तरी बस बाई निदा. वाव आजी. तूप, निशा तूप घेऊन ये ग. तुला सांगू का स्वानंदी, म्हणजे घरातल्या पुरुषांना गरम गरम जेवण वाढताना ना आनंद होतोच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद ना बायकांना असं गरम गरम वाढायला होतं. आणि गरम गरम वाढलं ना की 2 घासला जास्तच जातात अगं. हो हे बाकी खरं आहे आजी. आणि म्हणूनच मला आवर्जून सगळ्यांसाठी स्वयंपाक स्वतः करायला आवडतो. हो ना? हा म्हणजे त्या घरी कसं व्हायचं की आईला पण थोडा आराम मिळतो ना, बाकी तिचं दिवसभर चालूच असतं. अर्थात आता इथे आपला स्टाफ आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेत तसं रोज ठराविक प्रकारचा स्वयंपाक करतात ना ते. मग त्यात काही नाविन्य नाही उरत. म्हणूनच ना मी इथे पण जरा आलटून पलटून स्वयंपाक करते. राजवाड्यांना राग येतो पण राहू दे, थोडा स्टाफला पण आराम मिळतो ना. असं म्हणजे एकमेकीनं मदत केली ना की असं रोजचा दिवस पण ना सण साजरा केल्यासारखा वाटतो ग.